तर एक महत्त्वाची बातमी, भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे पोहोचलेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर भाजपची ही बैठक होती आणि या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेत। फडणवीसांनी भाजप नेत्यांची ही बैठक बोलावलेली आहे। तर आपण बघतोय की देवगिरीवर अजित पवारांची देखील एक बैठक होणार आहे, परंतु भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर महायुतीत बैठकांचं सत्र सुरू झालं आहे। एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत, जिथे भाजपची बैठक सुरू आहे। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। वैदेही, आपण बघतोय भाजपची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली होती आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचल्याचं कळतंय, काय अधिक सांगाल? नक्कीच आपण बघतोय की सह्याद्री अतिथीगृहावर सध्या भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील वरच्या बंगल्याहून सह्याद्री अतिथीगृहावर रवाना झालेले आहेत। त्याच्यामुळे निश्चितच या बैठकीला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण की एकनाथ शिंदे या बैठकीमध्ये नेमके कुठले निर्णय घेतील, राजकीय दृष्ट्या ही बैठक किती महत्त्वाची असेल आणि त्याचप्रमाणे काही अंतर्गत विभागासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल का, या संदर्भात अनेक निर्णय खरं तर या आजच्या बैठकीमध्ये होऊ शकतात असं देखील मत व्यक्त केलेलं आहे। प्रथमदर्शी ऊर्जा विभागाची बैठक असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं होतं, मात्र अमित शहा यांच्यानंतर लगेचच भाजपच्या नेत्यांची जी महत्त्वाची बैठक जी आहे ती मानावी लागेल। त्याच्यामुळे विमानतळावर अमित शहा यांनी जी बैठक घेतली, या बैठकीत नेमके काय संदेश दिलेले आहेत, काय आदेश दिलेले आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लगेचच ही बैठक घेत आहेत। त्याच्यामुळे निश्चितच राजकीय दृष्ट्या या बैठकीला विशेष असं महत्त्व देखील प्राप्त झालेलं आहे। मात्र सध्या विभागाची ही बैठक असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे या बैठकीत नेमक्या काय चर्चा होतात त्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे। बिलकुल, धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।